मित्रांनो, जयदादा पवार यांनी स्टोरी ठेवली आहे आणि त्या एका स्टोरीमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सत्य लपवता येणार नाही, कारण ब्लॅक बॉक्स इतक्या सहज जळत नाहीत. सर्वप्रथम समजून घ्या, ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय. प्रत्येक विमानात दोन महत्त्वाचे रेकॉर्डर असतात, FDR आणि CVR. FDR विमानातील स्पीड, उंची, इंजिनची स्थिती, कंट्रोल सिस्टम, शेकडो तांत्रिक माहिती रेकॉर्ड करतो. CVR कॉकपिटमधील पायलटचे संभाषण आणि शेवटचे क्षण रेकॉर्ड करतो असतो. पण तो साधा डिव्हाइस नाही. मजबूत टायटेनियम, हाय टेम्परेचर इन्सुलेशन, जोरदार तक्का, पाण्यात बुडणे आणि प्रचंड दाब सहन करण्याची क्षमता. तो तब्बल 1100 डिग्री सेल्सिअस तापमान जवळपास 1 तास सहन करू शकतो. बाहेरचं कवच जळलं तरी आतील मेमरी चिप खास प्रोटेक्टेड असते. तज्ञ सांगतात, चिप सुरक्षित असेल तर डेटा काढता येतो. हनीवेल आणि L3 हॅरिस सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या हे ब्लॅक बॉक्स तयार करतात. आता आपण मागे जाऊया. जून 2025 अहमदाबाद, जेव्हा एअर इंडिया फ्लाईट 171 टेक ऑफ नंतर कोसळलं. 260हून अधिक लोकांचा मृत्यू, भीषण आग, विमानाचे तुकडे. तरीही ब्लॅक बॉक्समधून डेटा मिळाला आणि कारणही स्पष्ट झालं. आता 28 जानेवारी 2026 बारामती, ज्यात अजितदादा होते. लीरजेट 45 VSR कंपनीचं विमान. AIAB सांगते, दोन्ही ब्लॅक बॉक्स आगीत डॅमेज झाले. DFDRचा डेटा मिळाला, पण CVRचा आवाज अजून उपलब्ध नाही. जर ब्लॅक बॉक्स 1100 डिग्री सेल्सिअस सहन करतो, जर चिप सुरक्षित राहू शकते, तर पूर्ण डेटा अजून समोर का नाही? तपास संथ का आहे? हे आरोप नाहीत, हे उत्तरांची मागणी करणारे प्रश्न आहेत. जयदादांची स्टोरी सांगते, महाराष्ट्राच्या जनतेला हक्क आहे पूर्ण, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशीचा. ब्लॅक बॉक्सचा प्रत्येक सेकंदाचा डेटा बाहेर यायलाच हवा. रोहितदादा पवार 10 फेब्रुवारीपासून अनेक प्रेस कॉन्फरन्सेस आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये हे मुद्दे उपस्थित केले. त्यात असे एक स्टेटमेंट्स दिले की, ब्लॅक बॉक्स पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्ब स्फोटापासून सुरक्षित असतो, पण महाराष्ट्राच्या राजकारणापासून सुरक्षित राहत नाही. कारण हा फक्त एक अपघात नाही, हा विश्वासाचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.